या अहवालामध्ये सुद्धा त्यांनी जोडलेली यादी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी। यादीवरती 710 क्रमांकावर डॉक्टर राजेश नार्वेकर यांचं नाव अजून आहे, जे महानगरपालिकेचे 2 ते 2.5 वर्षापूर्वी, आपण बरोबर ना, 2 ते 2.5 वर्षापूर्वी आयुक्त होते। त्यांचं नाव आहे, हे तुम्ही दिलेला अहवाल आहे जिल्हाधिकारी, त्यामुळे बीएलओवर जास्त जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये। हा अहवाल आहे, हे नाव डिलीट झालंय का? आम्ही सकाळी तपासलं, हे नाव डिलीट झालंय। मग ही यादी तुम्ही जोडलेली आहे। नाव कुठे आहे? ठाणे शहर 148 ठाणे, याच्यामध्ये डॉक्टर राजेश नार्वेकरांचं नाव आहे। मग तुम्ही या दिलेल्या यादीत का नाव टाकलं? तर 2 ठिकाणी एफडीएचे आयुक्त यांचं नाव आहे आणि ही चूक सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलेली नाहीये। त्याचं उत्तर आता जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं। त्यांनी सोबत जोडलेल्या यादीमध्ये अनेकांचे पत्ते समोर नाही, अनेकांचे घर क्रमांक नाही, त्यांनी जोडलेली यादी। ही माणसं कुठे राहतात? अत्यंत हास्यास्पद उत्तर आहे जिल्हाधिकाऱ्यांचं। पुढच्या काही दिवसात ज्या ज्या त्रुटी चुका आम्ही शोधून काढल्या, जर ह्या पूर्ण केल्या नाहीत तर संबंधित बीएलओ यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जाणार आणि ती प्रक्रिया आम्ही कायदेशीररित्या आता पूर्ण करू। तो शौचालयाचा विषय असेल, फांबीश रोडचा असेल किंवा संबंधित विषय असेल, हा एक विषय आपल्या समोर स्पष्ट करू।